विधान परिषदेचे आमदार मनीषाताई कायंदे आपल्या सोबत आहे। संजय गायकवाड यांची क्लिप व्हायरल होते, मारहाण केले त्यांनी आणि ही अमानुष मारहाण असल्याची सुद्धा आता चर्चा रंगते। चापट तर मारल्याचे पण बुक्के यांनी सुद्धा मारहाण केली आहे। निकृष्ट दर्जाचं अन्न त्यांना दिलं असं त्यांचा थेट आरोप आहे। या एकंदरीतच घटनेकडे नेमकं कसं पाहता? मुळात निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं असेल, अर्थातच आमदार साहेब म्हणतायत ते उगीच काही त्यांचा असं करणार नाहीत याचा मला ठाम विश्वास आहे। परंतु अशा पद्धतीने जर का निकृष्ट अन्न दिलं जात असेल कोणालाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। परंतु त्याचबरोबर मी हे म्हणेन की आमदार साहेब, तुम्हाला माहिती आहे की त्यांचा स्वभाव तडक फडक आहे आणि त्यांच्या रागावर कदाचित त्यांचं नियंत्रण राहिलं नाही, परंतु खरा दोषी कोण आहे त्याला चोप दिला पाहिजे। बरीचशी आंदोलनं निघतात, टप्पा अनुदान मिळावं यासाठी आपण पाहतोय की शिक्षक सुद्धा आझाद मैदानामध्ये जमलेले आहेत। रोहित दादा पवार तर स्वतः त्यांच्यासोबत त्यांनी रात्र काढली, चटणी भाकरी खातानाचा सुद्धा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। गिरणी कामगार पण आज मोर्चा काढतायत। सरकारला अपयश येतं या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये। रोहित पवारांनी वर्षभर चटणी भाकरी खावी, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना। केवळ एक दिवस चटणी भाकरी खाऊन व्हिडिओ टाकणं हे लोक समजू शकतात तुम्ही काय म्हणताय ते, परंतु यामध्ये सरकार कमिटेड आहे। शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही। शिक्षकांसाठी जे जे काय केलं आहे ते महायुती सरकारने केलेलं आहे, यापुढेही करणार आहोत। नक्कीच काल परिवहन मंत्री जे आहेत ते मीरा रोडला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती बाटली भिरकावण्यात आली। प्रताप सरनाईक यांचा निषेध करण्यात आला आणि जय गुजरातच्या घोषणा त्या ठिकाणी जमलेल्या गर्दीनं दिल्या। कशा पाहता याकडे? ज्यांनी कोणी अशा घोषणा दिल्या त्यांनी केमछो गुजरात वरळीमध्ये लावले। जय गुजरात हे अमित शहांचा फॉर्म भरताना माननीय उबाठा बोलले, हे लक्षात ठेवायला पाहिजे। आणि केवळ तिकडे प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांचे सहकारी गेले म्हणून हे सगळं केलं का? आणि मग तेव्हा तिथे 50 खोके वगैरे बरेच काही विषय झाले, परंतु प्रताप सरनाईक न डगमगता आमचे मंत्री महोदय तिथे पोचले। त्यांनी पोलिसांनी जो रूट वगैरे जो काही विषय झाला त्याचाही त्यांनी निषेध केला आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांशी बोलणार आहेत, परंतु ते घाबरले नाहीत आणि मराठी जी समिती, एकीकरण समिती आहे त्यांच्या सपोर्टमध्ये ते तिथे गेले, त्यांच्या समर्थनार्थ गेले। नक्कीच हा मुद्दा चिघळतो असं म्हणा, कारण निशिकांत दुबे यांची वक्तव्य काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। नाही, निशिकांत दुबेंनी लेटेस्ट काहीतरी आरोप केला आहे, त्याचं त्यांनी खंडन करावं, त्याचे त्यांनी पुरावे द्यावेत असं असेल तर, परंतु आम्हाला त्या वादात पडायचं नाही। त्यांचा निषेध आम्ही सगळ्यांनी एकमुखाने सभागृहात पण केलेला आहे। ठाकरे यांचं जे नवीन आता ट्विट आलेलं आहे त्याची बरीच चर्चा रंगते आणि माझ्या आदेशाशिवाय कुणीही प्रसारमाध्यमांशी बोलू नये आणि प्रवक्त्यांनी सुद्धा बोलू नये, कुठली सोशल मीडिया पोस्ट टाकू नये, व्हिडिओ टाकू नये, असा थेट आदेशच त्यांनी दिलेत। याकडे कसं पाहता? ठाकरेंची युती होणार आहे की नाही होणार आहे, संभ्रम निर्माण झालाय? नाही, ठाकरेंच्या युतीशी आमचं काही घेणं देणं नाही। त्यांची युती हो की न हो तो काय मोठा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून काय मोठा विकासाचा मुद्दा नाही आहे, परंतु त्यांनी तसे आदेश दिले असतील, कारण ज्या प्रकारची मारहाण झाली त्याच्यात नाहक मराठी माणूस देखील बदनाम होऊ नये, कदाचित हे कुठेतरी पुढे आलं असेल आणि युतीबाबत कोणी बोलू नये हा त्यांच्या पक्षाचा आदेश त्यांनी काढला आहे। शेवटचा प्रश्न, नीलमताई गोरे जात होत्या आणि त्यावेळी जे विरोधक बसले होते त्यांनी मर्सिडीज देणाऱ्यांचा पण निषेध असो अशा घोषणा दिल्या। आदित्य ठाकरे पण त्याचवेळी तिथेच बसले होते आणि नीलमताईने त्यांना पाहिलं देखील फरून। एकंदरीतच कशा पद्धतीनं पाहता? विरोधक आक्रमक होत आहेत सत्ताधाऱ्यांवर? नाही, बघा, या गोष्टीचा मी निषेध करते। माननीय नीलमताई गोरे या उपसभापती आहेत आणि अशा पद्धतीनं पीठासीन जे आहेत, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सभापती आहे, उपसभापती आहे, अशा लोकांवर एंट्री करतायत आणि अशा वेळेला काहीतरी बोलणं हे अतिशय अयोग्य आहे आणि याचा मी निषेध करते। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।